आज आपण बघणार आहोत स्कॉलरशिप सराव प्रश्न भाग 3। त्यामधील आज प्रश्न आहेत जेणेकरून स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना त्यांचा फायदा होऊ शकतो। चला बघूया पहिला प्रश्न बघा। एका चौरस आकृती काय दिले, एका चौरस आकृती मैदानाचे क्षेत्रफळ किती सांगितले तर 256 चौरस मीटर आहे असेल तर त्या मैदानाभोवती 2 फेऱ्या मारण्यासाठी किती अंतर चालावे लागेल असा तुम्हाला दिलेला प्रश्न आहे। आता पहिली गोष्ट तुम्हाला काय क्लिअर पाहिजे, चौरस आकृती मैदान कोणाला म्हणायचं हे लक्षात असायला पाहिजे। चौरस आकृती म्हणजेच काय तर चारही बाजू त्याच्याना सेम असायला पाहिजे तरच आपण त्याला चौरस आकृती असं म्हणू शकतो। चारही बाजू समान असतील तर ते चौरस आकृती मैदान झालं। आता त्यांनी काय सांगितलंय, त्याचं क्षेत्रफळ 256 आहे। म्हणजेच काय करायचं तर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर सगळ्यांचं तर पाठ असतं, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे त्याच्यासाठी तर तुम्हाला बाजूचा वर्ग हे सूत्र आहे। आता 4 ते 256 हे क्षेत्रफळ आहे, त्या त्याची बाजू किती असणार, जर त्यांचे वर्ग पाठ आहेत ना त्यांना पटकन क्लिअर होऊन जाईल की किती येणार आहे। तर त्याची बाजू असणार आहे, जर हे 256 असेल तर 256 बरोबर बाजूचा वर्ग म्हणजेच याचा अर्थ हा कितीचा वर्ग आहे हे बघायचं। कितीचा वर्ग येतो तर 16चा वर्ग आहे, म्हणजेच बाजू बरोबर किती येणार तर एक बाजू 16 आली। आलेत लक्षात। मग आता तुम्हाला काय सांगितलंय त्याने तर त्या मैदानाभोवती 2 फेऱ्या मारण्यासाठी बरोबर आहे। मग आता पहिला एक बाजू 16 आली, ही पण 16, इथली 16, हे चारही बाजू 16 16 16 झाल्या। मग आपल्याला एक फेरा मारण्यासाठी म्हणून हे सगळ्यांची आपण बेरीज करणार बरोबर, कारण चारही बाजू आपल्याला कव्हर करायच्या आहेत म्हणून पहिल्यांदा आपण यांची बेरीज किती केली। एक फेरा मारताना त्याला किती लागणार आहे, आपल्याला किती मीटर चालावं लागणार आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला 16 गुणिले 4 म्हणजेच किती झाले तर 16 चौक 64 झाले। ही एका फेरीसाठी झालं म्हणजे 16 चौक 64 मीटर असेल मीटर करा, सेंटीमीटर असेल सेंटीमीटर करा। इथं चौरस मीटर दिलेला आहे त्याच्यामुळे आपण काय घ्यायचं तर चौरस मीटर असं घ्यायचं। एक फेरी मारण्यासाठी 64 मीटर अंतर पार करावं लागते। मग ऑफकोर्स 2 मारण्यासाठी किती लागणार तर 64 गुणिले 2 लागणार, म्हणजे आलं किती 2 चौक 8 128 मीटर एवढं अंतर आपल्याला चालावं लागणार आहे। आलेत लक्षात। त्यासाठी तुम्हाला मी नेहमी वारंवार सांगत असते की तुम्हाला वर्ग पाठ असणं खूप गरजेचं आहे। ज्या विद्यार्थ्यांचा वर्ग पाठ असेल त्या विद्यार्थ्यांना हे पटकन लक्षात येईल आणि त्यातलं निम्म मग सुटल्यासारखंच होतं गणित। नाहीतर सगळं 256 हा कितीचा वर्ग आहे आता शोधा मग पुढच्या स्टेप्स करा, ते तसं नको आहे। आलेत लक्षात। आणि चौरसाबद्दलची जी माहिती आहे ना ती सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे की चारही बाजू समान असतात। त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे बघा, याचं उत्तर लक्षात आलं असेल सगळ्यांना। किती अंतर चालावं लागेल तर 128 मीटर एवढं अंतर चालावं लागेल ज्यावेळेस चौरसाचं क्षेत्रफळ तुमचं 256 चौमीटर असेल तेव्हा। त्यानंतरचा सेकंड क्वेश्चन आहे बघा, 4 तास 40 मिनिटं बरोबर किती मिनिटे होणार। आता तुम्हाला त्याकरिता काय माहित असायला पाहिजे तर 1 तास बरोबर किती येतात तर 1 तास बरोबर 60 मिनिटे। 1 तास म्हणजे 60 मिनिटं तर 4 तास म्हणजे किती, त्याचा अर्थ काय असतं एकावरून अनेकाची किंमत काढत असताना मी बऱ्याच वेळा सांगत असते गुणाकार करणं आणि अनेकावरून एकाची किंमत काढत असताना नेहमी भागाकार करणं, तेच लक्षात ठेवायचं। आता एकावरून अनेकाची काढायचे म्हणजे 4 गुणिले 60 करा, आलेले किती 6 चौक 24 झालं, म्हणजेच हे किती आले 240 मिनिटे झाले। पण एवढ्यावर थांबायचं नाही, मुलं घाई गडबडीत 240 ऑप्शन मध्ये टिक दिसला की करतात, पूर्ण एक्झाम्पल वाचायचं। 240 मध्ये परत किती आहे तर अधिक 40 मिळवा, म्हणजे 240 अधिक 40 झाले किती तर 280 मिनिटे याचं हे आन्सर असणार। आलेत लक्षात कसं सोडवायचं आहे। 1 तास बरोबर तुम्हाला 60 मिनिटं माहित असायला पाहिजेत आणि 1 मिनिट बरोबर 60 सेकंद असतात, हे सुद्धा त्याच्या सोबत करून घ्यायचं। मिनिटाचा प्रश्न विचारलाय म्हणून तिथंच थांबायचं नाही, 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद असतात, हे सुद्धा तुमचं पाठ पाहिजे। 629 या संख्येला 3 ने भागल्यावर बाकी किती येईल असा त्यांचा प्रश्न आहे। आता जे विद्यार्थी चौथीला आहेत तर त्यांनी डायरेक्ट तुम्हाला 629 भागिले 3 असं तुम्हाला जमणं खरं तरी खूप गरजेचं आहे। आडवा भागाकार हा पण तुम्ही बरेच जण विद्यार्थी असं पण करतात, पण तुम्हाला डायरेक्टली तसं जमणं खूप गरजेचं आहे। 3 एके 3 3 दुनी 6 0 उतरून घेणार तुम्ही 2, परत भाग शून्याचं जाणार 2 आले, परत किती 9 उतरून घेणार म्हणजेच 3 9 27 झालं, म्हणजेच किती राहिली यांची 2।
आलेत लक्षात? बाकी किती असणार आहे ह्याचे 2 आलेले आहे. आता हेच तुम्ही अशा पण पद्धतीने सोडवू शकता. बाकी बरोबर 2 आले. भागाकार किती असणार आहे तर 209. तो सुद्धा तुम्हाला माहित असायला पाहिजे. म्हणजे भागाकार कुणाला, बाकी कुणाला, भाज्य कुणाला आणि भाज्य कुणाला म्हणायचं हे सुद्धा तुमचं क्लिअर असणं गरजेचं आहे. जरी पेपरला तुम्हाला प्रश्न विचारताना इतकाच विचारलेला आहे की बाकी किती आहेत, तरी पण तुम्हाला यामधलं काय माहिती असायला पाहिजे तर भागाकार किती येणार आहे, भाज्य किती असणार किंवा भाज्य किती असणार आहे, ह्या सुद्धा गोष्टी तुमच्या क्लिअर होणं गरजेचं आहे. आलेत लक्षात? इथं आता तोंडी पण करून दाखवते, बघूया तेवढंच येतं का. 3 दुनी 6. परत भाग कितीचा जाणार आहे 0 जा, कारण 3च्या पाड्यामध्ये तर 2 नाही, त्याच्यामुळे आपण वरनं 9 उतरून घेणार. त्यावेळेस किती झाले 3 9 27. मग साहजिक आहे 29 मधनं 27 गेले म्हणजे आन्सर किती असणार आहे 2 राहिला. त्याचा अर्थ हा म्हणजे काय झाला तर भागाकार राहिला म्हणायचा. हा भागाकार आणि बाकी किती आली तर बाकी तुमची किती असणार आहे 2. आलेत लक्षात? शक्यतो असा भागाकार लावण्याचा प्रयत्न करा. अशा ह्याच्यामध्ये बराचसाच वेळ जातो, त्याच्यामुळे तशी कॅल्क्युलेशन्स नको. पुढचं बघा आता काय दिले 2.25 अधिक 4.25 बरोबर किती येणार. 2.25 म्हणजेच किती घ्यायचं 2.25. 2 दशांश चिन्ह 2.5 अधिक 4.25 म्हणजेच 3.75 ह्या दोघांचं काय करून घ्यायचे, बेरीज करायची, किती येतं बघायचं आणि आलेलं लिहून घ्यायचं. आता इथं त्यांनी रुपये सांगितलेले नाहीत, मीटर नाही, किलोमीटर नाही किंवा कोणत्या हजारातले वगैरे किंवा लाख वगैरे असं काहीच सांगितलेलं नाही. त्याच्यामुळे 2.25 यांची बेरीज करूया. ज्यांना आडवी जमत नाही त्यांनी उभी घेतली तरी चालेल, ज्यांना जमतं त्यांनी करून घ्या. किती झाले 5 आणि 5 10, ह्याच्या गेला 1 10 आणि 5 आणि 1 6. किती रुपये आले तर ह्याच्यामध्ये 6 रुपये आले. आलेत लक्षात? 2.25 2.25 म्हणजेच किती तर 2.25 आणि 2.25 म्हणजेच ते 4 ला अजून कमीच आहे म्हणजेच किती तर 3.75. दोघांची बेरीज करून घ्यायचे. आलेले किती झाले आणि असं पण इथं सुद्धा तुम्हाला कळू शकतं की 2 5 आणि वरच 1 होणार, त्याच्यामुळे आलेले किती असणार आहे तर 6.00. आलेत लक्षात? म्हणजे 6 आहे असं लिहिलं तरी सुद्धा चालू शकतं. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता वर्तुळाची सर्वात मोठी जीवा. आता जीवा, व्यास आणि त्रिज्या या तिघांचं काय नातं आहे हे पहिलं क्लिअर होणं गरजेचं आहे. समजा हे सर्कल काढलंय आपण. सर्कलचा हा समजा कोणता आहे ओ, हा त्याचा केंद्रबिंदू घेतला. ओ पासून इथलं ह्या जे काही सर्कल आहे तर त्या सर्कलवरचं कोणताही एक बिंदू जोडणारा आणि म्हणजे कुणाला जोडायला पाहिजे तर ह्याच्यावरचा कुठला पण एक बिंदू आणि हे सेंटर आहे, केंद्रबिंदू आहे, त्याला जो एक जर जोडत असेल एखादी रेषा तर तिला काय म्हणायचं असतं तर त्रिज्या म्हणायचं. म्हणजे समजा मी तर सी नाव दिलं तर ओसी ही काय झाली तर त्रिज्या झाली म्हणायचं. ओसी ही त्रिज्या झाली. आलेत लक्षात? म्हणजे हे व्याख्या पाठ करताना कशी करणार बघा. वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही एक बिंदू या दोघांना जोडणारी जी रेषा असते किंवा दोघांना जोडणारे जो कोणी आहे तर तो म्हणजे कोण असणार तर तिला त्रिज्या असं म्हणायचं. त्यानंतरचं इकडं जो दिलेला आहे समजा आता मी इथं ओ इकडं करते, इकडचा असं इकडं वाढवला म्हणजे डी झाला का, तर हा वर्तुळाचा सीडी हे काय असणार तर सीडी बरोबर व्यास असणार. सीडी बरोबर व्यास म्हणजेच वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणार आणि वर्तुळावरील कोणतेही 2 बिंदू जोडणार जे आहेत त्यांना काय म्हणणार आपण तर व्यास म्हणायचं. आणि जीवा म्हणजेच काय असते बघा. जीवाला हे समजा आता इथं यम दिलाय आणि हा इथला एन आहे तर यम एन ही काय झाली म्हणायचं तुमची जीवा झाली म्हणायचं. हे तुम्हाला पहिलं ज्यावेळेस क्लिअर होईल ना तेव्हा या प्रश्नाचं आपण उत्तर सोडवता येईल. आता तुमच्या लक्षात येत असेल की ओसीच्या दुप्पट सीडी आहे. म्हणजेच याचा अर्थ काय असू शकतो की व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. हे परफेक्ट पाठ करून ठेवायचं. व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. म्हणजेच याचा अर्थ काय झाला त्रिज्या ही व्यासाच्या निमपट असते. हे सुद्धा क्लिअर करायचं. त्रिज्या ही व्यासाच्या निमपट असते. आता प्रश्न काय विचारलाय तुम्हाला, वर्तुळाची सर्वात मोठी जीवा 24 सेंटीमीटर आहे. मग वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजेच ही काय असते तर त्याचा व्यास असतो. त्याच्यामुळे जो व्यास दिलेला आहे तोच व्यास म्हणजे किती आहे तर तुम्हाला जीवा किती दिल्या तर 24 आहे. आणि वर्तुळाचा सर्वात मोठा
सर्वात मोठी जीवा म्हणजेच तो व्यास असतो, त्याच्यामुळे सर्वात मोठी जीवा जे उदाहरणामध्ये सांगितलेलं आहे 24 आहे, तर त्याच्यावरून आपण ठरवू शकतो ह्याचं उत्तर काय असणार आहे. तर त्याचा व्यास किती येणार, तर 24 सेंटीमीटर हे त्याचा आन्सर असणार आहे. आलेत लक्षात. वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजेच वर्तुळाचा व्यास असतो, हे पाठ करून ठेवायचं. त्यानंतरच बघा 1.25 किलोमीटर आहे, 1.25 किलोमीटर आहे, अधिक अर्धा किलोमीटर आहे. आता 1.25 किलोमीटर म्हणजेच काय करायचं बघा, किलोमीटर तर येणारच आहे, 1.25 सांगितलंय म्हणजेच त्याच्यामध्ये 1250 अधिक 1.25 किलोमीटर सांगितलंय म्हणजे अजून किलोमीटरला आपण पोहोचायचंय. 1.25 किलोमीटर आहे, ह्याचा अर्थ किती असणार आहे, 750 म्हणजे हजारातलं 3 भाग घ्यायचे. अर्धा किलोमीटर म्हणजेच आपण अजून पूर्ण ह्याला पोहोचलेलो नाही, अर्धा म्हणजेच किती घेणार, तर 500 घेणार. अधिक हे सगळ्यांची बेरीज करून टाका किती येते बघूया. 0 5 5 10 ह्याच्या गेला 1 किती झाले 15 ह्याच्या गेला 1 2 आलेत लक्षात. 2500 आलं. त्याचा अर्थ काय झाला तर 2.5 किलोमीटर असं म्हणायला काही हरकत नाही. 2500 सॉरी इथं किती आलंय तर हे सगळं मिळून किती होणार बघा, 1.25 किलोमीटर, 1.25 किलोमीटर आणि हे अर्धा किलोमीटर आहे. हे सगळे किलोमीटर आले तर किती झाले तुमच्या हे 2500 आलेलं आहे. आलेत लक्षात. मग 2500 म्हणजेच आपण ह्याला किती म्हणू शकतो बघा जरा, 2.5 म्हणायला काय हरकत नाही, म्हणजे बरोबर येऊ शकता. 1.25 परत पाऊण आणि परत आपण अर्धा मिळवलं म्हणजेच ह्याला आपण असं म्हणता येईल की 2 किलोमीटर आणि वरचे 2 किलोमीटर आणि वरचे ते 500 आहेत. ह्याचा अर्थ किती झाले तर 2.5 किलोमीटर हे तुमचं उत्तर असणार आहे. 2.5 किलोमीटर. आलेत लक्षात कसं सोडवायचं. ह्याच्या अगोदर पण मी सांगितलेली होती ह्याच्यावरची एक्झाम्पल्स कशी सॉल्व्ह करायची. आता एक्स आय म्हणजेच किती असणार आहे, प्लस आय एक्स आणि पी डबल आय म्हणजे किती. आता एक्स डबल एक्स ट्रिपल एक्स आय पी पी हे रोमन आकड्यातले प्रश्न आहेत, जो की सगळ्या मुलं विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा देणाऱ्या त्यांना पहिला टॉपिक रोमन आकड्याचा असतो. एक्स आय म्हणजेच किती झाले तर 11 झाले, अधिक आय एक्स म्हणजेच किती होणार तर 9 झाले, आणि हे किती झालं 7 म्हणजेच 11 आणि 9 किती झाले 20, 20 आणि 7 किती होणार तर 27. आलेत लक्षात कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं. जर तुम्हाला ऑप्शन रोमन आकड्यातला असला तर रोमन आकड्यामध्ये किती येणार ते लिहायचं. रोमन आकड्यामध्ये किती होणार बघा 20 आहे, 20 म्हणजेच किती 10 म्हणजे एक्स, 2 एक्स म्हणजेच 20 आलं का, हे 20 झालं. परत आपल्याला किती पाहिजे 7, पण आपल्याकडं 25 म्हणजे 5 झालं का, हे किती झाले बघा 10 20 25 अजून 2 पाहिजेत म्हणजेच किती घेणार तर हा 1 आणि हा 1. अलग लक्षात कसं घ्यायचं ते. एक्स डबल एक्स ज्यांना कळत नाही त्यांनी नीट समजावून घ्या. 10 पर्यंत जरी आपले व्यवस्थित पाठ असले ना तरी पुढचे आपण लिहू शकतो, काही नाही प्रॉब्लेम आहे. एक्स एक्स म्हणजे हा ह्याची किंमत 10, ह्याची किंमत 10 20 झाले, वरचे 5 25 झालं आणि ते 2 आहेत म्हणजेच किती झाले 6 आणि 7 झाले. त्याच्यामुळे ह्याचं उत्तर किती असणार आहे तर 27 आहे. कळालेत कसे प्रश्न सोडवायचे आहेत, कशा पद्धतीने करायचं आहे, व्यवस्थित बघून घ्या. त्यानंतर एकदा नोट डाऊन करून घ्या म्हणजे तुमच्या परफेक्ट लक्षात येऊन जातील कशा पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत ह्याच्यावरती मधली ते. यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे जो की अपूर्णांकाचा आहे, तर तो कसा सॉल्व्ह करायचा आहे बघूयात आपण. काय करणार इथं 17 दुनी 34, 34 आणि 1 35, 35 भागिले 17. आता इथंच विनाकारण 17 गुणिले 2 अधिक 1 वगैरे असं बिलकुल मांडत बसायचं नाही, ते तोंडीच करून घ्यायचं. 35 भागिले 17 त्यानंतरचा हा इथला भागाकार 7/10 करा, गुणिले हे 33 एके 33 आणि किती झाले 34, 34 भागिले हे आले किती 33. आता 2च क्रिया आपल्याकडे राहिले, एक भागाकाराची आणि दुसरी गुणाकाराची. पहिल्यांदा कोणती करून घ्यायची, गुणाकाराची करायची, त्यानंतरचं भागाकाराकडे आपण पहिल्यांदा भागाकार करूया त्यानंतरचं गुणाकार बघूया. आता काय करणार, पहिल्यांदा भागाकाराच म्हटलं तर ह्याला उलटून गुणिले करा. 35 भागिले 17 उलटून गुणिले 10/7 आलं, गुणिले परत 34/33 आलं, परत पुन्हा बघ तुम्हीच बघा, परत पुन्हा सगळाच गुणाकार झाला. कारण जी एक भागाकार आणि गुणाकार अशा 2 क्रिया आपल्याकडे शिल्लक राहिल्या होत्या. पण इथं अपूर्णांकाचा भागाकार असल्यामुळे तो उलटून गुणिले झाला, त्याच्यामुळे सगळेच काय झालं तर भागाकार पूर्णपणे गेला आणि फक्त सगळ्या गुणाकाराच्या क्रिया राहिलेल्या आहेत. तर आता बघून घेऊयात कशा पद्धतीने सोडवता येतील. 7 एके 7 ह्याला मी गोल करते कारण क्रॉस केलं तर परत ओळखणार नाही काय लिहिलं होतं ते. 7 एके 7 इथं 7×5 35. त्यानंतरचा अजून कुणी कोणाला भाग जाऊ शकतोय बघा, इथं 17 एके 17 आहे, इथं 17 दुनी 34 होईल. म्हणजेच राहिलं कोण बघा तिथं शिल्लक. आता वरती कोण राहिले 5, 10 आणि 2.
एवढं राहिलेलं आहे. तर ह्यांचा गुणाकार करूया. 5 गुणिले 10 गुणिले 2 भागिले फक्त खाली 1 गुणिले 1 गुणिले 33. याचा अर्थ किती झाले बघा, 10 50 आणि 50 तुम्ही आलेले हे 100. 100 भागिले किती येणार तर 33. जर तुम्हाला असं ऑप्शन असेल तर असं बघा, ह्याच्यामध्ये नसेल तर दुसरा एक पर्याय तुम्हाला असू शकतो, म्हणजेच कोणता 33 त्रिक 99 आणि 99 आणि वरचा एक तर हा तर ऑप्शन असेल किंवा हा तर असेल, दोन्हीपैकी कोणता असेल. नसेल तर तुम्हाला दशांश चिन्हामध्ये सुद्धा ते देऊ शकतात. तर तेवढं तुमच्या लक्षात येऊ शकेल की कशा पद्धतीने ऑप्शन आल्यानंतर आपण आन्सर काय लिहायचं ते. त्यानंतरचा पुढचा आहे बघा, जो की पदावलीचा आहे. तर पदावलीमध्ये आपण कशा पद्धतीने घेतो, कंचे भागू बेव याप्रमाणे घ्यायचं. आता इथं पहिल्यांदा आपल्याला कंस सोडवायचा आहे, पण कंसामध्ये सुद्धा परत त्या क्रियांचा क्रम बघायचा कोणता आहे तो. इथं पहिल्या गुणाकार आणि बेरीज ह्या दोनच क्रिया आहेत. त्याच्यामुळे पहिल्यांदा काय करायचं, गुणाकाराची क्रिया 1/13. इथं आलेला 7 तसाच ठेवा, अधिक तसंच 5 दुनी 10 आले. त्यानंतरचा गुणिले 11 म्हणजे ह्या तिघांचा गुणाकार करून घ्या, काही हरकत नाही. किती झाले बघा, 5 दुनी 10 आणि 11 10 किती झाले 110. अधिक परत ह्या दोघांचा गुणाकार आहे म्हणजे 13 दुनी 26 आलं. आता परत पुन्हा सगळ्या ह्या कसल्या फक्त आणि फक्त बेरीजच राहिलेली आहे. तर 1/13 अधिक ह्यांची बेरीज करून घ्या, किती झाले बघा 110. परत आधी किती झाले हे 26 म्हणजे 136 झाले का ते 136 आणि परत आलेले किती होणार 7 म्हणजेच 136 आणि 7 बघायचे म्हणजे जवळपास 143 होता. 7 12 आणि किती झाले 13. 3 आणि 1 4 143 आला. 143 आला. तर आता परत काय करायचं, हा पूर्णपणे कंस तर सोडवून झालेला आहे तुमचा. आपल्याकडे 1/13 गुणिले 143 आहे. ह्याचा अर्थ काय होतो तर 143 ला 13 ने भागायचं. मग आता 143 ला आपण 13 ने भागलं तर किती येणार बघा 143. तोंडी केला तरी चालू शकतो, अगदी प्रत्येक वेळेस नोट डाऊन करायची काही गरज नाहीये. 13 एके 13, 4 3 गेला 1 आणि हे परत 13 एके 13 म्हणजे आन्सर तुमचं फायनल किती आलं तर 11. हा पूर्ण भाग गेला, त्याच्यामुळे 11 गुणिले 13 केले की 143 येणार आहे. बाकी तुमची 0 झाली. त्यानंतरचं बघा, जो की दशांशाशी संबंधितच तुम्हाला बेरीज करायची आहे. देताना कसं दिलेलं आहे त्यांचा सिक्वेन्स बघा, 6.6 अधिक काय करायचं, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह, इथं 6 0 6. वर आपल्याला कन्फ्युजन व्हायला नको, एका खाली एक मांडणी असावी म्हणून इकडं 0 वाढवला तरी काही फरक पडत नाही. अधिक हे तिसरं 6 दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह 0 0 6 करा. आता वरती 1 1 0 कमी पडतोय, वाढवून घ्या म्हणजे चुकायचा प्रश्न नाही येणार. आणि तिसरं कोणतं आहे 66. इथं 66 लिहूया, इथनं इकडे आलेलं 6 दशांश चिन्हाच्या खाली बरोबर दशांश चिन्ह घ्यायचं 6 0 0 आणि 6. परत पुन्हा 0 कमी पडतात, वाढवून घ्या. जोपर्यंत आपला सराव होत नाही तोपर्यंत वाढवायची. ज्यावेळेस आपल्याला वाटेल की आपण ह्याच्यामध्ये परफेक्ट झालोय तेव्हापासून आपण 0 वाढवत नाही बसलं तरी चालेल, कारण एकदा नजर बसली की आपल्याला सोडवायला काही प्रॉब्लेम येत नाही. 6 6 6 6 6 किती झाले 12, दशांश चिन्ह देऊन टाका, 1 घ्या. 6 चौक 24 झाले, 25 हातच्या गेला 2 आणि 8 म्हणजेच ह्याचं वाचन कसं करणार तर 85 दशांश चिन्ह 2 6 6 6 अशा पद्धतीनं. आलेत लक्षात कशा पद्धतीनं त्याचं रिडिंग असतं किंवा आपला आन्सर काय येणार आहे तो ऑप्शन बघायचा, त्याला टिक करून टाकायचे. त्यानंतरचं बघा नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तर तो काय सांगतोय, इथं पण परत पदावली टाईप मध्ये आलेला आहे, पण पदावली कशाचे रोमन अंकांची पदावली दिलेली आहे. तर मग रोमन अंक काय करायचे आपल्या लँग्वेज मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं, म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये इंग्लिश आकड्यामध्ये ते कन्वर्ट करून घ्यायचं. एक्स म्हणजेच किती आला 10 अधिक एक्स व्ही म्हणजेच 15 आणि भागिले व्ही म्हणजेच किती आला तर 5. परत आलं कंचे भागुबेव, पहिल्यांदा भागाकार, त्यानंतरचं गुणाकार बेरीज वजाबाकी काय. पण आपल्याला आता दोनच दिलेले आहेत, एक म्हणजे भागाकार आणि दुसरं म्हणजे बेरीज. तर पहिल्यांदा आपण आता काय करूया भागाकार. 10 अधिक आहे असंच 15 ला 5 ने भाग गेला म्हणजे 3 आलं. आन्सर तुमचं किती झालं तर 13. हे तुमचं 13 हे तुमचं फायनल आन्सर आहे. लक्षात आलेत कसं सोडवून घ्यायचं, कशा पद्धतीनं पदावली करायची. जेवढं तुम्ही फास्ट सोल्व कराल तेवढं तुमचं ब्रेन ऍक्टिव्ह राहणार आहे, आणि जेवढं तुम्ही निवांत कराल ना तेवढे आपले एक्झाम्पल पण जास्त होणार नाहीत आणि तेवढे आपल्या हाताखालनं कव्हर पण होणार नाहीये. मग पेपरला निवांत सोडवून नाही चालत ना, जेवढं फास्ट सोल्व कराल तेवढं बाकीच्या गणिताला आपल्याला वेळ मिळू शकतो. त्यानंतरचं बघा परत आलेली आहे पदावलीच, पण प्रत्येक पदावलीमध्ये काही ना काहीतरी समथिंग डिफरंट आहेच आहे. 26 अधिक 4 भागिले 2 दिले, पहिल्यांदा भागाकार करा म्हणजे 26
अधिक 4 ला 2 म्हणजे 2 आलं. त्यानंतरचा हा 29 वजा 9 गुणिले 0 म्हणजे एक गुणाकार आलं. आता तुम्हाला एक माहिती पाहिजे, कोणत्याही संख्येला 0 न गुणलं ना तर उत्तर तुमचं नेहमी 0च येतं. त्याच्यामुळं 29 वजा 9 गुणिले 0 केलं 0च आलं म्हणजे इकडे 29 असणार आहे. ह्याचा अर्थ 26 अधिक 2 केला 27 28 आले. आणि इथला हा 29 साइन कोणतं येणार असं त्यांनी विचारलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये नाही कोण ग्रेटर असणार आहे तर 29 हा मोठा येणार म्हणून त्याच्याकडे 2 टोकं केलेली आहेत आणि एक टोक हे 28 कडे आलं कारण तो लहान आहे. हे कायम लक्षात ठेवा. 2 टोकं ज्याच्याकडे असतील तो काय असणार आहे तर मोठा असणार. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 हा तुमचा करेक्ट असणार आहे. इकडचं तिकडं तिकडचं इकडं करायचं नाही. जसं उदाहरणामध्ये विचारलेलं आहे त्याच पद्धतीनं क्रिया करत जायचं आणि तशाच करायचे. 29 इकडं लिहित बसायचं नाही. परत पुन्हा तुमचं कन्फ्युजन नको की हा हे तर असं का झालं, ते ऑप्शन मध्ये असंच दिलंय मग कसं सोडवणार वगैरे असं नको व्हायला. जसं दिलंय त्या पद्धतीनंच सोडवत जायचं. परत आला अपूर्णांकांचा विषय. 92 18 18 ने किती झाले 19 19 चे 2 वजा हे 9 चौक 36 36 आणि 1 37 37 भागिले 4. आता इथं परत छेद समान नाहीत. छेद समान नसेल तर मग काय करून घ्यायचे. एक तर तुम्हाला मापट शिकवलंय, नसेल तर दुसऱ्या पद्धतीनं कोणत्या करू शकतो. आता मापट इथं 19 चौक वगैरे म्हणत बसण्यापेक्षा जर पाडेपाठ नसतील तर सिंपल आहे बघा. इथं पण 4 आहे, इथं पण 4 आणा. इकडे 4 आणण्यासाठी आपण काय करू शकतो, ऑलरेडी आपल्याकडे 2 आहे, अजून आपल्याला 4 आणायचंय म्हणजे कितीनं गुणू शकतो आपण 2 ने. म्हणून जर आपण इथं 2 गुणिले 2 केलं तर वर सुद्धा 19 गुणिले 2 करायचं. कारण गणिताचा नियमच आहे, अंशावर जी क्रिया केली छेदावर जी क्रिया केली त्या अंशावर तुम्हाला करायलाच लागणार. त्याच्यामुळे -37 आणि हा 4 आलेला आहे. किती झाले बघा 19 दुनी 38 38/4 वजा 37/4 आलं म्हणजेच फायनल आन्सर तुमचं 1/4 येणार. कारण 38 मधनं 37 गेले 1 राहिला 1/4 हे तुमचं फायनल आन्सर आहे. त्यानंतर परत सेम पदावली आलेली आहे. बघूयात पदावली काय म्हणत्या. इथं पण बघा परत कंचे भागोपयोग प्रमाण. आता इथं कंस पूर्णच कंसामध्ये सगळंच दिलेलं आहे आणि अधिक आणि बेरीज आणि भागाकाराची चिन्ह आहेत. तर पहिल्यांदा सगळा भागाकार सोडवूया त्यानंतर बेरीज बघूया. 100 भागिले 20 आहे म्हणजेच किती आलं 5 आलं का ह्यांच्याबद्दल. अधिक परत ह्यांच्याबद्दल 25 चोक झाला आणि परत ह्याच्याबद्दल किती आलं 2 म्हणजेच 5 आणि 4. किती अवघड एक्झाम्पल वाटत असलं तर पाडेपाठ असले आणि आपल्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर असल्या ना काय करायचं आहे पदावली आल्यानंतर हे कळालं की तुम्हाला सुटणारच एक्झाम्पल. 5 आणि 4 9 झाले 9 2 10 11. बोटावर मोजत बसायचं नाही. जेवढं तुम्ही इमॅजिन करून फास्ट सॉल्व्ह कराल ना तेवढं तुम्हाला स्कॉलरशिपच्या एक्झामला पटपट प्रश्न सोडवता येतील आणि तेवढे तुमचे जास्तीत जास्त कव्हर होतील. आलेत लक्षात. आता दिलेले सगळे प्रश्न तुम्ही काय करा एकदा नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या आणि त्याच्यानंतर मग तुमचं तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. सगळंच एक्झाम्पल दिलेले आहेत ती बोर्डवरची आहे अशी उत्तरत बिलकुल बसायचं नाही. स्वतः ट्राय करायचं, नाही जमलं तर बोर्डवरती बघून घ्यायचं. आलेत लक्षात. यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे बघा 15वा. 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती असा विचारलेला आहे. आता बेरीज कुणी पण करू शकते, काय प्रॉब्लेम नाही, पण तुम्हाला मूळ संख्या ह्या कोणाला म्हणायचं हे पहिली कन्सेप्ट क्लिअर होऊ दे. मूळ संख्या कोणाला म्हणायचं तर ज्या संख्येला 1 न आणि स्वतःनेच भाग जात असेल ना तरच त्यांना मूळ संख्या म्हणायचं. 1 ने व स्वतःनेच भाग जात असेल तर त्या संख्यांना कसला तर मूळ संख्या म्हणायचं. मग मूळ संख्यांची बेरीज कशा पद्धतीने करायची किंवा काय ते बघूयात. पण पहिल्या मूळ संख्या तर पहिला क्लिअर असायला पाहिजे. तर पहिली मूळ संख्या येते म्हणजे 2 आहे. त्यानंतरची आहे 2 ही सममूळ संख्या आहे बरं का. 2 ही मूळ पण आहे आणि सम पण आहे, हे पण लक्षात ठेवायचं. त्याच्यामुळे तुम्हाला बऱ्याच वेळा पेपरमध्ये असं पण विचारतात की सममूळ संख्या कोणती आहे किंवा किती आहेत वगैरे. तर सम पण आहे आणि मूळ पण आहे अशी फक्त 2 ही एकच संख्या आहे, त्याच्यात कन्फ्युजन नको आहे. त्याच्यामुळे 2 मूळ संख्या परत 3 परत 5 7 11 13 17 आणि 19. आता ह्या सगळ्यांची बेरीज बघूयात किती येते ते. 2 3 5 7 11 13 17 19 ह्या सगळ्यांची बेरीज करायची. तेच आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तोच. 2 आणि 3 5 झाले 5 आणि 5 10 10 आणि 7 17 17 आणि 1 18 28 28 आणि 28 आणि किती झाले बघ 28 आणि 10 38 38 आणि
वरचे 3 करायचे म्हणजे 41 झालं. 41 आणि 7, 41 आणि 7 48 आणि 10 58. 58 आणि ह्याच्यातले 58 आणि 20 करूया आणि 20 मधनं 1 वजा करूया. 58 आणि 20 68, 78 आणि 1 आलेलं हे 77. 1 मायनस म्हणजे यांची सगळ्यांची बेरीज करून घ्या. काय असेल ते बेरीज करून घ्यायची. बेरीज परफेक्ट येणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर कधी कधी आपल्याला अनावधानाने एखाद दुसरा इकडे तिकडे होतो, पण तसं करून नाही चालत. ऑप्शन मध्ये नसला तर परत एकदा चेक करून व्यवस्थित बघून आपण कॅल्क्युलेशन करून घ्यायचं. एकूण सममूळ संख्या किती आहेत बघा. परत आला प्रश्न. ऑलरेडी आपण तर सममूळ संख्या बघितली, त्यातली बघा ना आता समसंख्या कोणते. फक्त 2 ही एकच सम आहे बघा, दुसरी कोणतीच नाही 1 ते 100 पर्यंत. त्याच्यामुळे किती एकूण सममूळ संख्या किती तर येणार, आन्सर त्याचं 1 असणार. आणि कोणती संख्या असं जर प्रश्न विचारला तर कोणती संख्या ह्याचं काय असणार आहे, तर त्याचं आन्सर असणार आहे 2. आलेत लक्षात कसं घ्यायचं ते. त्यानंतरच बघा आता परत आलेली आहे पदावली. तर पदावलीमध्ये कंचे भागोबेय प्रमाणात जायचं. पहिल्यांदा कंस सोडवून घेऊयात. हा 32 वजा 6 गुणिले 8 भागिले 2 वजा हे कंस सोडवा. आलं किती 6 भागिले 2 अधिक 2 बरोबर. काय करणार पुढच्या स्टेपला. आता कुठले कुठले हे आहेत बघा क्रिया. भागाकार पण आहे, बेरीज पण आहे आणि वजाबाकी पण आहे. तर त्यातलं पहिल्यांदा आपण भागाकार करून बघूयात. भागाकाराच बघा 32 आहे असं ठेवा, वजा 6 आहे असं ठेवा, गुणिले 8 भागिले 2 म्हणजेच किती आलं 4, वजा परत किती येणार, वजा तसंच राहू द्या 6 भागिले 2 म्हणजेच 3 आलं अधिक 2. परत कुठल्या क्रिया राहिल्यात बघा, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी राहिल्या. तर पहिल्यांदा गुणाकार बघूयात. इथं 32 वजा 6 चौक 24 वजा 3 अधिक 2 आले लक्षात. आता ह्या बेरीज आणि वजाबाकी ना बऱ्याच वेळा असं होतं की जी पहिली क्रिया आल्या ना ती घेतली तरी सुद्धा बरोबर येतं, बरोबर किंवा चालतं. 32 वजा 24 म्हणजेच किती आले बघा 8. 8 वजा 3 किती होणार, 8 वजा 3 5 आणि 5 अधिक 2 म्हणजे 32 वजा 24 8 आलं. 8 वजा 3 अधिक 2 म्हणजेच 8 वजा 3 5 आलं. 5 अधिक 2 म्हणजेच किती आलं आन्सर ह्याचं, तर 7 हे त्याचं फायनल आन्सर असेल. आलेत लक्षात कशा पदावली सोडवून घ्यायच्या. पदावलीची जेवढी एक्झाम्पल सॉल्व्ह कराल तेवढी तुम्हाला पटपट सोडवता येतील आणि तेवढ्या जास्त स्टेप्स नाही तुम्हाला कराव्या लागणार. आता सगळीकडे इथं तर 8 8 8 8 सगळीकडे कन्फ्युजनसाठी देतात. असू दे, सगळीकडे 8 असलं तरी आपला नियम सोडायचा नाही. पहिल्यांदा कोणताही कंचे भागोबेव, कंस तर नाहीच आहे, चे पण नाही, भागाकार आहे. पहिल्यांदा हा भागाकार करायचा. 8 वजा 8 गुणिले त्यांच्याबद्दल किती आला 1 अधिक 8 वजा 8. त्यानंतर कोणतं राहिले गुणाकारपणे आणि वजाबाकी बेरीज. 8 वजा 8 अधिक 8 परत वजा 8. आता बघा की 8 ला 8 गेला 0 आलं का, 8 वजा 8 0 झालं. मग पुढे करायची गरजच नाही. 8 वजा 8 तिथं पण किती येणार 0. आता तुम्ही सांगा 0 अधिक 0 लिहित बसायची काही गरज आहे का, 0च येणार आहे ना, त्याच्यामुळे लिहित बसायची काही गरज नाही. पण असं म्हणून मी फक्त सांगितलंय ते. आता इथं परत अपूर्णांक आला. किती मोठ्या संख्या दिसतात बघा, अजिबात घाबरायचं नाही. कितीही मोठ्या संख्या येऊ दे, आपला नियम बघायचा. काय पहिला नियम आहे अपूर्णांकांची गणित सोडवताना, छेद समान आहे का बघणं. मग बघा बरं, आता इथं 1280 इथं 2560 आहे, 1280 अजिबातच छेद समान नाहीये. मग काय करायचं, पहिला ज्यांचा समान आहे त्यांना एकत्र करूया ना. नसेल तर काय करायचं, ह्याच्यातनं 1280 त्याला कितीनं गुणल्यावर 122560 येतं चेक करा ना, झालं तिथंच विषय संपतोय. बघूयात मग 1280 ला कितीनं गुणल्यानंतर 1280 गुणिले 2 केलं तर बघू येतो का 2 0 0 2 8 16 हातच्या गेले 1 2 2 4 आणि 1 5 आणि 2 1 आलं की. मग खाली जर आपण छेदाला गुणलं तर अंशाला सुद्धा गुणायचं, त्यांनी रुसायला नको. मग काय करायचं 888 गुणिले 2 करून घ्यायचं. तिथंच नाही जमलं बाजूला करा, काही हरकत नाही. 2 8 16 हातच्या गेले 1 2 8 16 आणि 1 17 हातच्या गेला 1 2 8 16 आणि 1 17 किती आलं 1776 आलं. अधिक इथला 10 22 आहे असा, खाली 25 60 नो प्रॉब्लेम. मायनस इथं सुद्धा सेम करूया, म्हणजे खाली 25 60 येणार आहे हे तर फिक्स. सगळ्यांचे छेद समान होतील. 119 ला कितीनं गुणायचं आहे, 119 ला 2 न गुणूया, गुणिले 2 92 18 हातच्या गेला 1 बेक 3 आणि बेक 238 आलेत लक्षात कसं घ्यायचं. त्यानंतर काय करायचं, या दोघांची बेरीज करा. 1776 अधिक 1022 करा. 1776 मध्ये जर आपण 1776 अधिक 1022 आणि वजा 238 6 7 8 आलं. इथं 9 7 आणि 2 वजा परत किती करायचंय 238 करायचंय.
तर 238 केलं तर किती आलं? 8 8 0 6 5 आणि 2 2560 आलं. म्हणजेच ह्या सगळ्यांच्या 1776 अधिक 1022 वजा 238 ह्या सगळ्यांचा छेद एकच लिहिणार ना, कारण आपण छेद समान तेवढ्यासाठी तर केला. 2560 आलं किती? एवढं सगळं करून 2560 आलं भागिले 2560, म्हणजेच उत्तर यांचं किती असणार आहे? तर फायनल आन्सर 1 आलं. आलेत लक्षात? अपूर्णांक कितीही मोठा असू दे, आपल्या गुणाकार वगैरे करताना चुकायचं नाही, येतात आन्सर्स बरोबर. आता इथं तर बघा सगळे पॉईंट दशांश न सगळे दिसतात. एक काम करायचं, दशांशच्या खाली दशांश तर आलं पाहिजे, हे परफेक्ट करायचं. इथं किती दिलाय? 0.007. परत दुसरा किती आहे? इथं 0, इथं पुढे लिहूया, इकडे आलेला इथं. आता पुढचे 2 शून्य कमी पडतात, वाढवून घ्या ना. प्लस परत तिसरा किती आहे? 0.007 परत 0. परत आधी किती आहे बघा? 1 2 3 झालं. आता किती? 7वा आहे ना हे. 7 इथं लिहून टाका. आलेले वरचे 0 0 0, काय किंमतच नाही ना त्याच्यावर. 7 दशांशानंतर किती पण शून्य दिल्या तरी. परत अधिक किती आहे ते? 0.000 आणि 7 आलेत लक्षात? मग आता वरच्यांचे काय करूया? 0 वाढवून घेऊया आपल्या ह्याच्यासाठी. सोडवताना पटकन निघावा आणि चुकायला नको, तिकडे काय दशांश वगैरे व्हायला नको. 7 आलेला हा 7 झाला. परत 7 हे 7 आणि दशांश 7 आलेत लक्षात? किती आन्सर आलेला आहे ते? 7.7 हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. आलेत लक्षात? दशांश चिन्हाची जरी गणित आली तर कशी सोडवायची, पदावली जरी आली तरी कशी सोडवायची, अपूर्णांकाची कितीही मोठी एक्झाम्पल आली तरी सुद्धा कशा पद्धतीनं सॉल्व्ह करायची आता जमेल तुम्हाला. नोटबुकमध्ये एकदा व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या आणि त्यानंतर स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. आलेत लक्षात? चला थांबूयात इथंच आज आपण.